तू माझी आई आहेस का गं? म्हणते नाही, मी तुझी आई नाही. काय केलं माझ्या आईला? मारून टाकलं म्हणते तिला. पण माझ्या आईचे अनुभव माझ्याशी असे की माझ्या आईनी छोट्याशा गोष्टीवरून मला रक्तबंबाळ केलेला, माझा हात पूर्ण, आणि माझं ब्लड बघून हसली ती आणि मला म्हणते की तू माझ्या जर वाट्याला जाशील ना तर मी तुझा गळाच कापून टाकणार. आणि दुसऱ्या क्षणात तीच आई जी आत्ता मला बोलली अशी दुसऱ्या क्षणात मला म्हणते की हे कोणी केलं, आपण डॉक्टरकडे जाऊया. की एका क्षणाला वाटायचं की आपली आई नाहीच आहे आणि दुसऱ्या क्षणाला असं वाटायचं की अरे ही आपली आई आहे. आता जी बोलत आहे ही आपली आई आहे, ती पहिली बोलली ती नव्हती. मी आता रिसेंटली दिवाळीनंतर पण गेली होती ना, तर आई आणि मी बसलो तेव्हा मी आईशी बोलली, म्हटलं तू आई आहेस का गं म्हटलं माझी, असं म्हटलं. मी इमोशनल झाली होती थोडी आणि म्हटलं तू माझी आई आहेस का. तिला हक केलं मी, कारण ते लॉकडाऊनपासून आमच्यामध्ये ते कनेक्शनच नाही राहिलं ना. तरी पण मी गेली आणि आता लग्न झालं माझं, आता मी आईपासून खूप दूर आहे म्हणून एक थोडंसं वाटते ना. मग मी तरी पण तिला असं हक केलं तर तिने मला खूप प्रेमाने हे केलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटलं काय झालं तुला. म्हटलं तू माझी आई आहेस का गं. तर मग माझ्याकडे बघितलं काय म्हणते नाही, मी तुझी आई नाही आहे. तिने लिटरली मला असं म्हटलं आणि म्हटलं काय केलं माझ्या आईला, मारून टाकलं म्हणते तिला अशी. अरे बाप. मग आता कळतच नाही हे असं म्हटल्यानंतर असं रडायला येते आणि असं वाटते की ही माझ्यासोबत बोलत पण आहे आणि गरज असं आई नसेल का ही माझी. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.